नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। मराठा आरक्षणाचा GR निघाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा व गृहसंरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रतिआरोपच्या फेऱ्यात झडत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्यात गुप्त बैठकी झाली असा दावा केला। यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचा अभ्यास किती, त्याचा शिक्षण काय आणि तो मराठांचा लीडर नाही अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी यांच्यावर केली। आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। छगन भुजबळ यांना पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की काय ते जरांगे करता त्यांचा अभ्यास किती, त्याचं शिक्षण किती, आपण उगाच त्याला डोक्यावर घेतो, तो काही मराठांचा लीडर नाही। मराठांचा लीडर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार हे आहेत, रोहित पवार आहे। त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हा त्या ठिकाणचे वाळूचोर, दारूचे धंदे करणारा नेता आहे। तो महाराष्ट्राचा आणि मराठा समाजाचा नेता नाही असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला। बरोबरच मनोज जरांगे पाटील म्हणालेत की त्याला नेत्यागिरीची वेळ लागली आहे। हुशार धनगर बांधवांना थांबून ठेवलं आहे, कुणालाच OBC जातीचा नेता होऊ देत नाही, त्याचं खरं दुखणं नेता आहे। तू भेटला असेल तर भेटला असेल, मान्य कर, नागपूरमध्ये काँग्रेस मोर्चा काढणार आहे, हेच तुझ्या बैठकीत ठरलं ना। तू फडणवीस, अजित पवार यांच्या सगळ्यांच्या मागे लागला, त्यामुळेच यातून डाव शिजतो हे स्पष्ट दिसते असं त्यांनी म्हटलंय। माझा अभ्यास त्याला माहिती आहे आणि तुला कळलं असेल नसेल काय माहिती, कारण पवारांनी तुला खाऊ घातला आणि तिथेच शिवसेना प्रमुखांनी तुला जेलमध्ये टाकलं असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।